त्यांना खर्च केले नाही, कायदेतज्ञांना खर्च केले नाही आणि म्हणून आम्ही मिळवतो, युद्धात आम्ही जिंकतो आणि तहात आम्ही हारतो. हे जाणीव जागृती देण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि आम्ही स्वतः गुणरत्न सेवेचे 10% सरकारने आरक्षण दिलं, खरं तर 16% द्यायला पाहिजे होतं, परंतु आता सरकारने काय डाटा मांडला काय नाही मांडला त्याची आपण आकडेवारी त्याच्यात आल्यानंतर आपण ती घेऊ. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो निश्चित आम्हाला मिळेल. आणि जी त्यांनी आव्हान दिले त्या आव्हानाला आम्ही सगळे लोक म्हणजे त्याला प्रतिवाद त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये करणार आहे. गुणरत्न सदावर्तींच्या विरोधातली ही जी लढाई आहे त्यांची, ती लढाई आम्ही चालू ठेवणार आहे. दुसरी बाब अशी की सगळे सोयरे माझ्याबद्दल खूपसे संभ्रम निर्माण झाले की हा माणूस मराठा समाजाच्या विरोधात आहे, मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. आणि प्रचंड वारकऱ्यांच्या अनेक वारकरी लोकांनी माझ्या विरुद्ध इतक्या अफवा उठवल्या, सत्य जाणून घेतलं नाही आणि कालांतराने हे सत्य बाहेर येणारच आहे. सच का सच और झूठ का झूठ होने वालाच है, इसमें कोई दिक्कत नाही. खरं कळणार आहे लोकांना, पण जोपर्यंत खरं समजत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यावर जे आरोप केले गेले त्या आरोपाचं निराकरण करणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. माझ्यावर आरोप केले गेले, 2-3 आरोप तर निखालच खोटे ठरले. बलात्कार, विनयभंग, 300 कोटी, त्याला तर काही काडीचा अर्थ खोटे ठरले. परंतु जो आरोप, मी सरकारचा माणूस आहे, मला फडणवीसांनी पाठवलं, फडणवीसांच्या बरोबर संघर्ष करण्यात आमची हयात गेली. सगळं नेटवर रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्यांची विचारधारा वेगळी, आमची विचारधारा वेगळी. आम्ही वारकरी विचारधारेमध्ये आहोत आणि त्यांचा मी माणूस नाही. मी पुन्हा आज आवाहन करतो की मी जर पैसे घेतले असतील, पैसे खाल्ले असतील, मागितले असतील तर माझी यासाठी चौकशी करा, नव्हे माझी नार्को टेस्ट करा. मी सरकारचा माणूस आहे का? उभी चिरफाड करा माझी. सगळं काय ओपन असेल ते जनतेसमोर जाऊ द्या. मी सरकारचा माणूस नाही, मीही मराठा समाजाचा माणूस आहे आणि मराठ्यांचं कल्याण व्हावं यासाठी जरी तुम्ही मला शिव्याशाप दिली, जरी तुम्ही मला जीवे मारायची धमकी दिली, जरी तुम्ही माझ्या आईला, घरच्या पत्नीला, मुलांना आमच्या घर जाळण्याची धमकी दिली, तरी खरं सांगणं, समाजाची जागृती करणं हे काम आम्ही सोडणार नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत करणार. दरवेळेसच निगेटिव्ह बोलायचं असं काय नाही. काय झालं मधल्या सगळ्या प्रकारामध्ये माझी भूमिकाच निगेटिव्ह गेली. निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह आहे. सगळे सोयरेचा ड्राफ्ट करताना आम्ही तिथं होतो. तुम्ही स्वतः मनोज जरांगे यांचे सगळं त्या ठिकाणी स्टेटमेंट आहेत, बसलेलो आहे, आमच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर सगळे सोयरे ही जी कल्पना आहे, ही कल्पना 100% मनोज जरांगे यांच्या डोक्यातली आहे. त्यांचं श्रेय 100% त्यांना आहे. आम्ही म्हणत नाही की ते आमचं श्रेय, त्यांना 100% श्रेय. संपूर्ण ड्राफ्ट ओळ ना ओळ सगळे सोयरेची व्याख्या कशी असावी, कुणाला सगळे सोयरे म्हणावं, कसं लागू करता येईल, काय काय करता येईल, प्रत्येक शब्द त्यांनी काना, मात्रा, वेलांटी, उकार तपासून वाशीमध्ये स्वीकारलाय. आपण वाशीचं भाषण काढा. आपण मराठा समाज फार पटकन विसरतो. विसरली तया थोरं झाली आणि विसरू नका. वाशीचं भाषण मागून जाऊन काढा. आणि त्या वाशीच्या भाषणामध्ये त्यांनी हे सगळं सांगितलंय. मी माझ्या वकिलांना बोलवणार, मी माझ्या अभ्यासकांना बोलवणार आणि खात्री पटली, सत्य पटलं, टिकणार जर असन तरच आम्ही स्वीकारू, अन्यथा आम्ही चाललो आझाद मैदानावर. आणि हे सगळं तथ्य, सत्य, कायदेशीर प्रक्रिया त्यांनी समजावून घेऊन सगळे सोयरेचा ड्राफ्ट त्यांनी मान्य केला, त्यांनी तो स्वीकारला. आता त्याच्यावर आल्यात हरकती काही लाख. मी कालही मंत्रालयात जाऊन त्या पाहून आलो हरकती. तर माझं सरकारवर एक आरोप आहे, आक्षेप आहे की आपल्या प्रशासनाचं काम धीम्या गतीने चाललंय. ज्या गतीनं सरकार काम करत होतं त्या गतीनं आता सरकार काम करत नाही. ते तात्काळ सगळे ते तपासाव्या, हरकती आणि दुरुस्त्या तपासाव्या. त्याच्या समर्थनाचे प्रचंड 2-4 लाख अर्ज आलेले आहेत. तर हे सगळं तपासावं आणि सगळे सोयरे याचं राजपत्र काढून तो राजपत्र तात्काळ अंमलात आणण्यात यावं अशी माझी मागणी सरकारकडे मागणी आहे. आणि हे अंमलात आल्यानंतर हे जे गुणरत्न सदावर्ते महाशय आहेत हे कोर्टात जाणारच आहेत. त्यांनी ठरवूनच टाकले. ते तर यायच्या आधीच कोर्टात गेलते, पण कोर्ट खवळलं म्हणे तुम्हाला काही अक्कल आहे का नाही, काही अंमलात यायच्या आधीच तुम्ही कुठं कोर्टात आले गेलते ते. तर ते जाणार आहेत, ती शक्यता गृहीत धरावी. आणि मनोज जरांगे आणि त्यांचे सगळे जे सहकारी आहेत, श्रेय आपण घेता जरूर घ्या, पण जबाबदारी त्याच्या पाठीमागे आपण स्वीकारली पाहिजे. जसंही सगळे सोयरेचा तो अधिनियम अंमलात आला, ज्या दिवशी अंमलात आला आणि ज्या दिवशी त्याला कोणी कोर्टात चॅलेंज केलं, आव्हान केलं, तर ते आव्हान तुम्ही टिकवा. सगळे सोयरेचा ड्राफ्ट अधिनियम कोर्टामध्ये टिकवण्याची 100% जबाबदारी ही मनोज जरांगे पाटील यांची आहे. त्यांच्या सगळ्या ज्या अभ्यासक वकिलांची त्यांची जबाबदारी आहे.
आणि त्याचबरोबर सरकारला दुसरं सांगणं आहे, कारण सरकारने सरकारचं काम केलं. जसं मनोज जरांगे पाटील बोलले तसाच्या तसा ड्राफ्ट त्यांना लिहून दिला. असं बरं असं गणगोत घाला, तथा नको किंवा घाला, असं घाला तसं घाला, जसंच्या तसं सरकारनं. आणि हे रेकॉर्डेड आहे. 18 जानेवारीला त्या मसुद्याच्या अधिनियमाचं वाचन झालेलं आहे, तिथं झालं आणि वाचितही झालेलं आहे. तर तो आपण टिकवावा. आणि सरकारचं काम सरकारने केलं. सरकारला दुसरं एक माझं आव्हान आहे, आणि सरकारने तो शब्द दिलेला आहे, ज्यांना कुणबीमधून आरक्षण लागत नव्हतं, विशेष करून आमचे कोकणातील काही मराठी बांधव असतील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर भाग, ज्यांना मराठा हे आरक्षण लागतं, ज्यांना कुणाला लागतं ते आपण दिलं. आणि ते टिकवण्याची 100% जबाबदारी सरकारची, 100%. ते टिकलंच पाहिजे. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली की हे आरक्षण टिकणारं, घटनेच्या चौकटीत बसणारं आम्ही आरक्षण देणार. हे सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे, आणि ते तुम्ही टिकवा. आणि सगळे सोयऱ्याचा ड्राफ्ट सरकारने तात्काळ अंमलात आणावा. ते राजपत्र तात्काळ प्रसिद्ध करावं आपल्या वेबसाईटवर, आणि प्रसिद्ध केल्यानंतर ते अंमलात, आणि कोर्टात जर चॅलेंज झालं तर जरांगे पाटील यांनी ते टिकवावं. ह्यासाठी या ठिकाणी आलो. तिसरी जी गोष्ट आहे की आमच्या हातात काय आलं, इतकं 5 वर्षाचा जो संघर्ष आहे, 5 महिन्याचा जो हे सगळा त्या लाठीचार्ज पासून सुरू झालेला जो हे आहे आंदोलन आहे आत्तापर्यंत आलेलं, आता जे शेवटचं जो उपोषण झालं, उपोषण सुटलं, या मधल्या काळात आम्हाला काय मिळालं. अनेक दावे प्रतिदावे केले जातात, मी त्याचा साक्षीदार आहे. तर मनोज जरांगे यांच्याकडून असा दावा केला जातो की 1.5 कोटी लोकांना आरक्षण मिळालं. वास्तविक परिस्थिती अशी आहे, वास्तव सत्य मांडणं आमचं काम आहे, की फक्त 40-45 हजार नोंदी, कुणबीच्या नोंदी ह्या मराठवाड्यात सापडल्यात, आणि बाकीच्या सगळ्या नोंदी या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश आणि या सगळ्या भागामध्ये त्या नोंदी सापडलेल्या होत्या. आणि त्याचा लाभ हा पूर्वीच आम्ही घेतलेला आहे. सरकारनं ही जाहीर करावं नेमकं किती लोकांना तुम्ही कुणबीचे दाखले दिले, येत्या म्हणजे ह्या 24 डिसेंबर पासून किती दिले तुम्ही दाखले, किंवा 5 महिन्यात तुम्ही किती नोंदी सापडले हे जाहीर करावं. नेमका आकडा समाजासमोर आला पाहिजे की किती लोकांना. आणि मग आमच्या हातात काय पडलं याचं चिंतन मराठा समाजाने केलं पाहिजे, याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. का आपण एवढा संघर्ष केला, आंदोलनं केली, गुन्हे दाखल झाले आपल्यावर, मग आमच्या हातात काय पडलं, काय नेमकं हातात. तर याचं ॲनालिसिस केलं, याचं पृथक्करण केलं, तर जेवढं मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, पण नुकसानीचं ज्यादा मिळालं. किती नुकसान झालं आमचं, किती नुकसान झालं. मराठा समाजाच्या नुकसानीची किंमत आपल्याला माहीत नाही. ओबीसींच्या मनामध्ये मराठा समाजाविषयी प्रचंड विद्वेष तयार झाला. जातीमध्ये प्रत्येक माणूस आता पाहतो एकामेकाच्या तोंडाकडे, हा कोणत्या जातीचा आहे, हा कोण आहे, हा काय आहे. इथून प्रश्न आणि इथून शंका तयार झाली. विद्वेष जो पूर्वी नव्हता, ओबीसी आणि मराठा हा वाद पूर्वी नव्हता, हा नवीन चालू झाला वाद. अजून काय झालं की आपण एक शब्द काढला की लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं. आपण माफी नाही मागितली त्याच्यावर, ते शब्द मागं घेतले. आपण जसं विधानसभा असल्यासारखं आपण शब्द मागं घेतले. तुम्हाला असं वाटलं का आपण विधानसभेत आहो की काय, मागं घेतले तुम्ही शब्द, ठीक आहे. पण त्या माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या मनावर जे कोरलं गेलं की हे लोक म्हणतात की लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं, त्यांच्या मनावर कोरले गेलेले हे कोण काढणार, कोण पुसणार. शब्द मागे घेतल्याने होत नाही. शेड्यूल कास्ट समाज जो आहे तो नाराज आहे. हे फळ मिळालं आम्हाला. कारण नसताना धनगर आणि आदिवासी या आपल्यालाच आपलं अजून आरक्षण मिळालं नाही, तर आम्ही त्यांचं आरक्षण मिळवून देतो. आणि त्याच्यासाठी त्या आंदोलनात उडी गेली. आपण तिथं चुंडीला गेला, तिथं भाषण केलं. सगळा आदिवासी समाज मराठा समाजावर नाराज झाला. घेणं नाही देणं नाही. आमच्या जर इकडे जुन्नर की ह्या भागात जर पाहिलं तर सगळ्या शेतीमध्ये काम करणारा हा सगळा आमचा आदिवासी समाज, शेतकऱ्याला सहाय्यभूत करणारा समाज आहे. मेळघाटापर्यंत जर पाहिलं तर ही माणसं शेतकऱ्यांना पूरक माणसं येतं. सगळी शेतीचा गाडा यांच्यावर चालतो. ते लोक नाराज केले. आणि इकडून तिकडून शेवटच्या दिवशी तुम्ही जो हाय व्होल्टेज ड्रामा केला, अंतरावली सराठीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा केला, आणि त्याच्यामध्ये फडणवीस
आणि त्यांच्या जातीचं नाव घेतलं. काही कारण आहे आपल्याला जातीचं नाव घ्यायचं? ही लढाई कोणा एका जातीच्या विरोधात थोडीच आहे. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, आम्हाला आमच्या हक्काच्या नोंदी पाहिजे. ज्या तुम्ही 70 वर्ष दाबून ठेवल्या, दडून ठेवल्या, ते पाहिजे आम्हाला. ते केलं नाही आणि तुम्ही राजकीय वक्तव्य करायला लागलात आणि ते आंदोलन भरकटलं, पुरं भरकटलं. काही गरज नव्हती फडणवीसांच्या जातीवर. अरे आम्ही पण संघर्ष केला, पण आम्ही असा व्यक्तीविषयी संघर्ष केला नाही. आम्ही कुणाच्या आई ती पण आई आहे, आम्ही वारकरी आहे. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. कोणी माऊली असू दे, आम्ही तिच्या पाया पडतो. वय नाही पाहत, काय नाही पाहत. आई पराविया नाली रुक्माई समान. ही संस्कृती. तुम्ही तुकोबाराचं नाव घेता, संताचं नाव घेता, रोज कीर्तन ठेवता आणि दुसऱ्याच्या आईला शिव्या देता. आणि ते पण कोणत्या आयऱ्या रस्त्याने चालणाऱ्या माणसाच्या नाही, राज्याचा. मी काय त्यांचं समर्थन करत नाही, पण एक व्यक्ती म्हणून मला हे बोललं गेलं पाहिजे की त्यांच्या आईला शिव्या द्यायचं काय? तुम्ही माफी नाही मागितली, तुम्ही साहेब माफी नाही मागितली, तुम्ही दिलगिरी व्यक्त करती. माफी आणि दिलगिरीमध्ये फरक आहे. आईचा अपमान झाला तर माफीच मागायला पाहिजे. नाही मागितली, ठीक आहे, दिलगिरी व्यक्त केली आपण, काही फरक पडत नाही. तेवढा मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवला. पण आज त्या सगळ्या, तुम्ही जो कावा शब्द काढला आणि त्याच्या आधी त्या जातीचं नाव घेतलं, ते सगळा समाज म्हणजे सगळे समाज मराठा समाजाची आज अशी परिस्थिती निर्माण झाली का? आणि तुमची भाषा कशी? मराठी तुम्हाला बघून घेतेन, मराठी तुम्हाला संपून टाकतेन, मराठी तुमच्या नळडीचा घोट घेतेन. अरे ही भाषा मराठ्यांना का पुढे घालता? का? तुमच्यावर SIT चौकशी आली तर 3 कोटी मराठी उपोषणाला बसतात. अरे त्या 3 कोटीमध्ये म्हातारे माणसं येतं, लहान लेकरं येतं, आजारी माणसं येतं, दवाखान्यात ऍडमिट येतं. हे सगळे उपासाला बसवायचे का? नेतृत्व कसं असावं? प्राधान्यक्रम ठरला पाहिजे, नेतृत्वाची दिशा ठरली पाहिजे. दिशाच नाही नेतृत्वाची. आज कळालं की साहेब पुढे लग्नाला गेलेत, संध्याकाळी कुठे साप्त्याला जाणार आहे, तर जा तुम्ही साप्त्याला जा, लग्नाला जा, पण आंदोलनाची दिशा ठरली पाहिजे ना. प्राधान्यक्रम तुम्ही बघा. आदरणीय शरद पवार साहेबांकडून शिका आपण की ते लग्नाला जातात का, साप्त्याला जातात का, काय करतात का, त्यांच्याकडून हेही शिकलं पाहिजे ना आपण. ह्या सगळ्या गोष्टी एकंदर लक्षात घेता की मराठा समाजाचं न कधीही ही हानी भरून येणार नाही, इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या गोष्टीसाठी मी पुन्हा एकदा सांगतो, आपण काही बोलत नाही. गुन्हे माघारीच्या विषयी हे गुन्हे जे तरुणांवर दाखल झाले, पहिलेच आंतरवालीतले, ते थकलेत बिचारे. आणि आता नवीन गुन्हे दाखल व्हायला लागलेत. एक गुन्हा दाखल झाला, आम्हाला माहिती, माझ्यावर दुधाचा गुन्हा दाखल आहे. माझ्यावर एका शेतकऱ्याचा मुलाला शॉक बसला होता, आम्ही MSB जाऊन दावा घातला, अजून गुन्हा निघाला नाही. श्रीरामपूरच्या टाकळी भानमध्ये पाणी सोडलं नाही, इरिगेशन मी आम्ही जाऊन तिथं जाऊन पाणी सोडलं, भांडणं केले, आमच्यावर 353 दाखले. गुन्हे निघत नाही मागं असे, इतके ते गुन्ह्याचं काम आहे. एक गुन्हा आणि ते मागं निघायला तकलीफ होतं ना. आणि पहिले गुन्हे नाही, अजून नवीन गुन्हे बोखंडी. म्हणून मी आवाहन करण्यासाठी इथं आलो मी की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी, युवकांनी निरक्षीर विवेक आणि जी भूमिका मांडली, माझ्यावर प्रचंड टीका झाली, नो डाऊट. माझ्यावर खूप समाज नाराज आहे, खूप रागात आहे माझ्यावर. पण रागात आणि नाराजीत सत्य कळत नाही. जसं उकळतं पाणी असन, त्या उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही. जेव्हा तो राग शांत होईल, उकळणं शांत होईल, त्यावेळेस ते सत्य आणि स्वच्छ दिसतं. आपला राग हळूहळू शांत होईल. माझी जी कळकळ आहे, माझी जी हे आहे, माझी बिलकुल त्याच्यासाठी नाही. आणि म्हणून हे सगळं मांडण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अनेक काही गोष्टी येतात, परंतु आज एवढ्याच 2-3 गोष्टीवर बोलून या ठिकाणी थांबतो. नाही, सगळे सोयरे हा शब्द 100% त्यांच्या डोक्यातून आलेला आहे आणि ओपन आहे ते सगळं. आपण जर ते उपोषण सोडताना तिथं ते सगळे जे बसले होते आणि तिथं ते लिहून घेत होते, बघ काय तुमच्या 4 मागण्या त्यांच्या ज्या होत्या, त्याच्यामध्ये सगळे सोयरे शब्द त्यांनी घेतला. कोणीतरी त्यांना सांगितला किंवा त्यांनी घेतला, परंतु तो त्यांच्याकडूनच आला आहे. मग सगळे सोयरे म्हणजे काय, त्याची व्याख्या काय? आता लोक काही असे काय, एक मला गणगोत घ्या, मग आमची परत चक्कर गणगोत घ्या, एक मला पाहुणे रावळे घ्या. आता सरकारचं डोकं चक्रम व्हायची पाळी आहे ना. सगळे सोयरे घ्यायचे का गणगोत घ्यायचे का पाहुणे रावळे घ्यायचे? प्रत्येक शब्दाची कशी व्याख्या करणार?
शेवटी सरकारला एक कायद्यानेच राज्य चालवावं लागतं ना. असं मनात आलं आणि ते शब्द टाकला ना असं होत नाही. त्याचं व्यवस्थित विधी आणि न्याय खातं आहे, त्याचे प्रत्येक प्रश्नावली करावी लागते. आणि मग यांनी सांगितलं, मग शेवटी कसं आहे, हा मनोज जरांगे यांच्या पाठीमागं किंवा यांच्या बरोबर आलेला जो मराठा समाज आहे, जो कोट्यवधी लक्षावधी लोक जे आलते, मनाने आलते, शरीराने आलते, आणि त्याच्यात मी एक समाविष्ट होतो, मी त्या आंदोलनात होतो, मी प्रत्येक वेळी होतो. तर ही सगळी ऑल ओव्हर ह्या मराठा समाजाची शक्ती आहे, मराठा समाजाची ताकद आहे. की जरांगे फक्त बोलत होते, शक्ती ती पाठीमागे होती, त्या शक्तीला सरकार झुकलेलं आहे. सरकार मनोज जरांगे या व्यक्तीला नाही झुकलं. सरकार हा अफाट या मराठा समाजाच्या वेदना, मराठा समाजाचे दुःख, मराठा समाजाची कळकळ ही पाहिली. सरकारच्या लक्षात आलं की हे फार आग लागलेली आहे, त्याला सरकार झुकलेलं आहे. आणि मग सगळे सोयरे हा ड्राफ्ट तुम्ही तयार केला, जसा सांगितलं तसा सरकारने तयार केला. आणि हे नशीब एवढं चांगलं आहे की रेकॉर्डेड आहे. वाशीची पूर्ण सभा 36 तास रेकॉर्डेड आहे सगळे. त्यांनी पाहिलं, अभ्यास केला, अभ्यासकांनी. मग ती जबाबदारी त्यांचीच आहे ना. सरकार, आता मी काल गेलतो तिथं, ते सगळे म्हणलं तुम्ही काम फार स्लो करताय. ते म्हणले तुमचे कोणीच लोक येत नाही बघायला, आमचा एक माणूस मंत्रालयात बघायला नाही की किती हे तपासतात का नाही, काम करतात का नाही. सरकार प्रशासन ढिल्लं काम करते. माझा त्यांच्यावर आरोप आहे, ते काय आमचे काय पाहुणे आहे का काय. सरकार बी चुकीचंच काम करते. फास्ट करायला पाहिजे, देऊन हा प्रश्न संपवायला पाहिजे. उद्या आचारसंहिता लागली का मग देता येणार नाही. तर त्याच्या आत हे सगळे सोयऱ्याचा प्रश्न काढला पाहिजे आणि टिकवण्याची आणि हा तो काय सदावर्ती तो जाणारच आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या वकिलांची फौज करा आणि तुम्ही ते टिकवा. सरकारचा प्रयत्न सरकारने करायला सरकारचं कामच आहे. सरकार तर दाखल करीनच आपले अधिवक्ते, महाधिवक्ते, काय जे वकील असतील ते, पण तुम्ही पण दाखल करा जसे ते वकील. आणि आम्ही पण जाणार आहे त्याच्यामध्ये, नाही असा काय भाग नाही. सरकारची जबाबदारी आहेच, पण यांची जास्त आहे. 100% जबाबदारी जरांगे पाटलाची. दुसरीकडे बघायचं तर काही फोटो जे आहेत ते व्हायरल होताना दिसतात. काही भावी आमदार किंवा कोणाला काही असं आश्वासन जे आहे ते देण्यात आलेलं होतं का? तुम्ही देखील त्या संदर्भात त्यांच्यासोबत होता, तुम्ही कुठं ऐकलं कोणाला काही आश्वासन दिलं आहे निवडणुकी संदर्भात, लोकप्रतिनिधींना किंवा इतर काही लोकांना? काही फोटो व्हायरल होतात म्हणून हा प्रश्न. नाही, कसं झालं, हा प्रश्नच असे झाले की पहिले दोन्ही उपोषणं सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुटली. हे देशाच्या राज्याच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं की तुम्ही जर कलेक्टरकडे निवेदन जर द्यायला गेले तर कलेक्टर उठून उभा राहत नाही, तो असाच बस होतो. मग आपल्याला असं निवेदन द्यावं लागतं, ते घ्यावं लागतं. कलेक्टर उठत नाही निवेदन घ्यायला कोणाचं पण. अगदी देशाचे पंतप्रधान जरी फॉर्म भरायला गेले तरी कलेक्टर उठत नाही जागेहून, त्यांनाच उठून द्यावं लागतं. आणि इथं सगळे प्रोटोकॉल तोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतरावलीला गेले, हे वाशीला गेले. आणि हे सगळं गेले असताना तिसरं जे उपोषण सुटलं तिथून हे सगळं सुरू झालं. व्हायरल फोटो, अमकं दमकं. याच्यात हानी कोणाची झाली, याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं? ह्याच्यात नुकसान आहे मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे. हे फोटो व्हायरल होणं, हे होणं, हे व्हायला नाही पाहिजे. आपण संयमाने बोललं पाहिजे ना. भाषा आपली संयमित असली पाहिजे, मोजकी असायला पाहिजे. नेतृत्वाचा तो गुण आहे. आपण जर वेडं वाकडं बोललो तर त्या ठिकाणी प्रतिक्रिया तशीच येते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मला काय त्याच्यावर जायचं नाही, ते बाकीच्या सगळ्या कोणत्या गोष्टीवर, परंतु हे होतंय, हे थांबलं पाहिजे. याच्यात नुकसान मराठा समाजाचं आहे. गेल्या काही दिवसामध्ये मराठा समाज आता हे जे आंदोलन झालंय त्याच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जरांगेंचे समर्थक, इतर समाजाच्या किंवा महिलांनी जर प्रतिक्रिया दिली तर त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्या जात आहे. कुठेतरी दोन म्हणजे मराठा समाज विरुद्ध इतर समाज यांच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू झालेले आहेत. झालेच ना. मग मी तेच, आम्ही जीवा प्राणाची बाजी लावून मी तेच सांगतो ना. मला इथून बाहेर पडणं मुश्किल आहे. पहिल्या दिवशी सांगतो, आता सांगतो, मी माझं कुटुंब दहशतीखाली कशासाठी करतोय. उद्या कुणी म्हणाल द्वेष तयार झाला ना सगळा. काही जे टार्गेट लोक येतं काय कमेंट केल्या, जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यासाठी बाप एक आणि माय नेक असावी लागते असं बोलावं. आमच्या आईबापावर बोलावं. मी पण प्रश्न विचारलेत ना. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने, घटनेनं दिलेला आहे. आणि ज्या नेतृत्वामध्ये, ज्या संघटनामध्ये आम्ही काम करतो, कोणी असू द्या, तर त्या संघटन प्रमुखाला, त्या नेतृत्वाला प्रश्न विचारायचा आमचा अधिकार आहे. किंवा प्रश्न कुणीही कोणाला विचारू शकतो. प्रश्न विचारलं आणि त्याचं उत्तर जर नसन
तर आई माईवर शिव्या द्यायच्या. तुम्हाला साहेब माझं जर पाहिलं ना मोबाईल, इतक्या शिव्या शाप आहेत मला इतके. आणि कोण देतंय? माझेच लोक देत आहेत, माझ्याच जातीचे लोक देत आहेत, माझ्याच गावातले लोक देत आहेत, ज्यांना मी पदोपदी सहकार्य केलं, पदोपदी सेवा केली त्यांची, तेच मला शिव्या गाळ देत आहेत, शाप देत आहेत. अरे म्हणलं माझे उत्तर द्या ना या प्रश्नाची. उत्तर अजून एक देत नाही आणि शिव्या शाप चालू. हे बंद झालं पाहिजे. कोणत्याही ट्रोल करताना भान ठेवलं पाहिजे. हे उत्तर आहे ना, उत्तर द्या ना. त्यांनी काय विचारलं ते उत्तर द्या. आपल्याला लोकशाही ठेवायची का नाही ठेवायची, तुम्हाला मान्य आहे का नाही? आणि माझं भांडण काय झालं माहिती का, की नेतृत्व परिणामाभिमुख पाहिजे. तुम्हाला न्यायव्यवस्था मान्य आहे का नाही? न्यायालयाच्या आवारात जाऊन पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्ही तुमच्या चिथावणीहून किंवा सांगण्याहून किंवा भयकावण्याहून इतर तरुणांना सांगतात का, जा त्या मारा त्या कोपर्डीच्या आरोपांना. आपण न्यायालयात आहो, न्यायालय सक्षम आहे ना, आपण न्यायव्यवस्था मानतो ना. मग तुम्हाला न्यायव्यवस्था मान्य नाही असं वाटतं की न्यायालयात जाऊन एखाद्या आरोपीला मारून टाकायचं असा प्रयत्न करायचा, याचा अर्थ तुम्हाला न्यायव्यवस्था मान्य नाही. विधानसभेला सांगायचं असाच कायदा करा, म्हणजे तुम्ही बाह्य शक्ती तयार झाली. प्रशासनाला शिव्या द्यायच्या, पोलिसांना, कलेक्टरला, कमिशनरला. तुम्हाला प्रशासन मान्य नाही. तुमच्यावर आरोप घ्यायचे, मीडियावर आरोप घ्यायचे. चौथा स्तंभ आहे ना, 4 स्तंभ काढले मी इथं, सांगितले की वारसकर महाराजाला कसं काय स्पेस मिळते. आमची 20 वर्षाची साधना आहे ना, रात्रीतून उठून मी काय बोलायला थोडीच लागलो. आज 2-2 तास पत्रकारांच्या समोर बोलणं आणि ते बी प्राणाची बाजी लावून सोपं नाहीये. तर तुम्ही आक्षेप घेता, तुम्ही असं बोललं नाही पाहिजे. कोणतीही मायमाऊली कोणी असू द्या, टीका होत राहिलेली आहे, सगळ्यांवर टीका झालेली आहे. असा माणूस सुटला नाही. जागतिक सगळे महापुरुष जर काढले ना, सगळ्यांवर टीका झालेली आहे. टीका सहन करण्याची शक्ती ठेवा, त्या टीकांना उत्तर देण्याची शक्ती हे ठेवा, आणि चुकलं तर ती चूक स्वीकारण्याची सुद्धा धमक ठेवा, हिंमत लागते त्याला, तेही स्वीकारा. ठीक, धन्यवाद.